सत्राच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी आहे। संभाजीनगरातल्या आझाद चौकातील दुकानांना भीषण आग लागली आहे आणि या परिसरातील लाकडाच्या दुकानांनाही आग लागली असल्याचं कळतंय। आजूबाजूला रहिवासी परिसर आहे आणि या आगीमध्ये दुकानं जळून खाक झाली आहेत। आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं आहे का आणि आगीमध्ये किती नुकसान झालंय, काय अपडेट? आग कशामुळे लागली हे अजून कळालं नाही, तपासाचा भाग आहे। मात्र भल्या पहाटे या लाकडाच्या दुकानांना ही आग लागली आणि 3 ते 4 ही लाकडाची दुकानं होते, त्यामुळे ही आग लगेच पसरली आणि त्या 4 ते 5 दुकानांची आग आहे, त्यामुळे 4-5 दुकानांचं पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी येऊन त्या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। भीती ही होती की आजूबाजूला सगळा रहिवासी परिसर आहे। मात्र मुस्लिम बांधव पहाटे उठून रोजा सोडण्यासाठी सफरदर वस्ती वगैरे सजग होती, त्यामुळे मोठी हानी टळलेली आहे। मात्र दुकानं 4 ते 5 पूर्णपणे जळून खाक झालेले। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमीपत्रामध्ये आता